आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखत या उपक्रमात मी आभा नेवसरकर आपण सर्वांचं स्वागत करते. नमस्कार. आणि आज आपल्या बरोबर आहेत युवा कवी क्षितिज खरे. क्षितिज, खूप खूप स्वागत. खरं तर डॉक्टर क्षितिज खरे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. तुम्ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवता आणि त्या विषयाचं साहित्याशी काहीही घेणं देणं नाहीये. तर क्षितिज, आम्हाला तुमच्याचकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमची शैक्षणिक पृष्ठभूमी काय आणि तुम्ही सध्या काय करता. बरं. सर्वात आधी तर आबाताई, तुम्हाला नमस्कार. आणि मला फार चांगलं वाटतंय की या उपक्रमाच्या निमित्ताने तुमच्याशी निवांतपणे बोलायची संधी मिळाली. माया मावशी जो साहित्यिक समूह आहे, ज्याचा हा उपक्रम आहे, त्याच्या संस्थापकांना आणि सदस्यांना सुद्धा माझा धन्यवाद. कारण या समूहातनं मला खूप काही शिकायला, ऐकायला, वाचायला मिळतंय, ज्याच्याने माझं साहित्यिक जीवन खूप समृद्ध झालंय. आणि माझं एक विनम्र निवेदन आहे की मी आभाताईंना म्हटलं होतं आधी पण, की माझं मराठी फार धाराप्रवाह नाहीये. विशेषतः जेव्हा आपण जरा गंभीर प्रगल्भ गोष्टी बोलतो तर मध्ये मध्ये मी हिंदीत बोलेन, त्यासाठी आपण समजून घ्यावे ते. तर जरूर. माझ्या जसं आबाताई म्हणाले, मी माझ्या शैक्षणिक पृष्ठभूमीबद्दल थोडंसं बोलतो आधी. माझा जन्म इंदूरचा, एका संयुक्त परिवारामध्ये जन्म झाला आणि पालनपोषण झालं माझं. आणि आमच्याकडे मेहनत खूप करायची, ज्ञानाची आराधना करायची, असे संस्कार आम्हाला लहानपणापासून दिले गेले. आणि मा सरस्वतीची पण कृपा होतीच खूप, त्यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये पुष्कळ मला उपलब्ध्या मिळाल्या. तर 10वीच्या परीक्षेत बोर्डात प्रथम आलो मी राज्यात. आणि त्यावर्षी केंद्र सरकारने काही हा उपक्रम चालवला होता की काही टॉपर्सना, ते म्हणजे प्रथम जे आले आहेत लोक, त्यांना ते राष्ट्रपतीच्या बक्षात बोलवून तिथे गणतंत्र दिवसाची परेड पाहायचा अवसर देतील. तर तो अवसर मला मिळाला. त्यानंतर माझं गणितात खूप रुची होती. म्हणजे गणितातच पुढे काही करायचं असा माझा हट्ट होता. कारण आपल्याकडे काय आता तर खूप वेगळं झालंय, पण तुमच्या वेळेला तसं असेल की डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचं, असं एक असायचं की जीवनात काही करायचंय तर डॉक्टर किंवा इंजिनियर बना. पण मला गणिताची एवढी आवड होती आत की मला तेव्हा पण वाटायचं की नाही, मी गणितातच काही करीन. तर 11वी-12वीला भारतीय राष्ट्रीय स्पर्धा आत्ताही होते, त्यावेळेला व्हायची. त्याचे मग वेगळे वेगळे स्तर असतात. तुम्ही जिल्हा स्तर, राज्यस्तर, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला की मग राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा देता येते. ती परीक्षा मी त्या दिल्या आणि राष्ट्रीय स्तरावर चौथा आलो त्याच्यात. आणि मग गणितातच काही करायचं म्हणून भारतीय सांख्यिकी संस्थान आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कलकत्त्याला. तिथून मी स्नातक आणि स्नातकोत्तरची डिग्री घेतली, उपाधी घेतली, सुवर्ण पदकाबरोबर. आणि त्यानंतर मी इथे आलो, अमेरिकेत आलो. इथे मी स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात PhD केली सांख्यिकी शास्त्रात, स्टॅटिस्टिक्समध्ये. आणि त्यानंतर मागच्या 15 वर्षापासून मी इथे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामध्ये कार्यरत आहे, प्राध्यापक म्हणून. स्टॅटिस्टिक्सचं शिकवतो, PhD साठी मुलांना मार्गदर्शन देतो. आणि आत्तापर्यंत मला वाटतं 20 मुलांना मी मार्गदर्शन दिले PhD साठी. तर माझा हा संक्षिप्तमध्ये सांगायला तर ही माझी शैक्षणिक पृष्ठभूमी आहे. वा. आणि सांख्यिकी म्हणजे तुम्हाला गणितात काही करायचं होतं आणि सांख्यिकी, मला वाटतं हे खूप दोन वेगळे वेगळे विषय आहेत तसं बघितलं तर. तर म्हणजे तुम्हाला अंकांची गोडी होती असं सांगायला हरकत नाहीये, गणिताची गोडी हो. सांग. आणि आजकाल जे आता आपण डेटा सायन्स वगैरे पुष्कळ ऐकतोय, तर हा हो, डेटा हो. सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स ह्याच्यात हम्म. काय फरक असतो? फरक तर काही नाहीये. म्हणजे खरं तर आता हे म्हणजे जनसामान्यापर्यंत ही गोष्ट पोचवायला थोडं मी सांख्यिकीच्या शास्त्रज्ञांनी थोडा प्रयत्न करायला हवा. कारण डेटा सायन्स ज्याच्यावर उभा आहे ते स्टॅटिस्टिक्सच आहेत. स्टॅटिस्टिक्स म्हणजे बेसिकली तुमच्याकडे काही पण तुम्हाला माहिती मिळाली, डेटा मिळाला, त्याचं विश्लेषण करायचं. त्याचं विज्ञान जे आहे ते स्टॅटिस्टिक्स. आणि डेटा सायन्सचा पण खरा अर्थ तोच झाला की डेटा मिळाला, त्याचा हो. काहीतरी वैज्ञानिक विश्लेषण करणे. हम्म. तर त्याला म्हणजे जे काय म्हणू आपण, ज्याचं मूल आहे ते स्टॅटिस्टिक्सच आहे. हो. आता त्याच्यामध्ये बाकी म्हणजे संगणक, कम्प्युटर सायन्स वगैरे त्याचे पण गरज लागते. कारण तुम्हाला काही पण करायचं असलं तर आता तुम्हाला प्रोग्रामिंग करून त्याला हे करावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे दुसऱ्या विषयांचा पण हात आहे. पण खरं पाहिलं तर डेटा सायन्स म्हणजे स्टॅटिस्टिक्सच, अगदी मुळात जाऊन पाहिलं तर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही
शिकवता म्हणजे तुम्ही प्रोफेसर आहात आणि तुमची पारिवारिक पृष्ठभूमी जी आहे ती पण शिक्षकांचीच आहे. तुमचे बाबा, तुमचे काका, आजी, आई, हो. काकू हे हं. सगळेच म्हणजे गणित आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या अ, हे शिकवतात विषय. तर एक जे मला नेहमी प्रश्न पडतो आणि मी प्रत्येक गणित प्रेमी व्यक्तीला विचारते, कारण मला गणिताची खूप भीती वाटते आणि अजूनही वाटते. म्हणजे कोणी मला 17 गुणे 15 किती, तर मला नाही सुचत काही तेव्हा. तर हं. एक गोष्ट ही दुसरी गमतीशीर दुसरी ही की जे शाळेत आपण शिकतो गणित, हं. हं. किंवा जे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, तर तुम्हाला हं. असं वाटतं का की तो जो कोर्स आहे तो हं. म्हणजे मुलांना गणितातलं व्यावहारिक प्रशिक्षण देऊ शकतो? अ, मग मला वाटतं दोन्ही गरजेचं आहे. जर नुसतं तुम्ही फार आता मला त्याचा मराठी शब्द खरं आठवत नाही, ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो आपण, तसं फार गणित शिकवलं गेलं अगदी शाळेत पण, तर मुलांना त्याची भीती आणि नावळ निर्माण होईल. ते शिकवणं म्हणजे गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन जसं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आत्ता गोष्ट करूया. तर शाळेत थोडं व्यावहारिक गणिताचं जर आपण दाखवलं की त्याचा व्यावहारिक पण वापर करता कसा येईल, ते बरोबर जर साधलं गेलं, तर मला वाटतं ती अगदी संतुलित पद्धती आहे गणित शिकवायची. हम्म. जर ते आपण भारतात आपलं काय होतं, की खूप वेळेला नुसतं फार असं ॲब्स्ट्रॅक्ट शिकवलं जातं. हो. आणि त्यामुळे मग मुलांना असं वाटतं नाही, की म्हणजे काय, खूप मला काही व्यावहारिक याचा उपयोग नाहीये, मग एक नावड अशी निर्माण होते. तर ते म्हणजे व्हायला नको. चक्रवृद्धी, व्याज, लघुत्तम आणि महत्तम हे जर सोडलं, हां, हां. तर मला गणितातलं काहीही व्यावहारिक दिसत नाही, जे म्हणजे जे डे टू डे म्हणजे प्रत्येक दिवसासाठी आपल्याला हं. गरजेचं आहे. तर माझ्या डोक्यात नेहमी हा प्रश्न पडतो की हो, ते सगळं म्हणजे ते पायथागोरस चे थ्योरम म्हणा किंवा हो, हो. अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या हो, जातात. खेळ आपण हो. परत आपल्या विषयाकडे येऊया. आणि हं. आणि पण मी एक गोष्ट नुसती छोटीशी म्हणेन आपण हं, विषयांतर करण्याच्या आधी, की पण ते जे आपण म्हणतो तांत्रिक जे आहे हं, खालचं गणित, हं. ते पण शिकवायचं तेवढंच गरजेचं आहे. कारण भारतात जसं आपण पाहतो की गोष्ट कधी खूप या पलीकडे जाते, हो, की फार तांत्रिक शिकवलं जातं आणि फार असं व्यावहारिक नाही शिकवलं जात. करेक्ट. अमेरिकेत मी हे पाहतो की फार जास्ती व्यावहारिक हो, शिकवण्याच्या मागे ते तांत्रिक जे मूल सिद्धांत आहेत ते नीट बरोबर, शिकवत नाही. बरोबर. त्यामुळे दोघांचं हो, संतुलन स्थापित करायला हवं, हे हे अगदी माझं खरं मत आहे. आहे. हे हं. अगदी खरं आहे. युरोपमध्ये राहिल्यानंतर मलाही ही गोष्ट खूप जाणवली, की म्हणजे दोन वेगळे एकदम टोकाची शैक्षणिक पद्धती आहे. एकीकडे खूपच व्यावहारिक आहे आणि एकीकडे खूपच शास्त्रीय आहे. असो. बरोबर. तर हो. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की इतक्या म्हणजे गणित आणि सांख्यिकी आणि विज्ञान ह्याच्यातून कविता कशी तुमच्या विश्वात आली? हां, ते मी सांगतो. त्याच्यात जर सर्वात कोणाचं नाव मी घेईन तर माझ्या आजींचं घेईन. रोहिणी खरे, माझ्या स्वर्गीय आजी. त्या कवयित्री होत्या, म्हणजे या इंदोरच्या हो. पुष्कळ लोकांना त्या आठवणीत असतील. अ, त्यांचा आमच्या घरात म्हणजे फार मोठा प्रभाव होता माझ्यावर विशेषकर. माझ्या व्यक्तित्वाच्या प्रत्येक अंगावर त्यांचा खूप, कारण लहानपण म्हणजे असं असं म्हणू की त्यांनी आपला जीवनाचा उत्तरार्ध, त्यांचे 8 आम्ही होतो नातवंड. नातवंड. त्यांनाच त्यांनी पूर्ण समर्पित केला असं म्हणावं. तर हं, आमचं सगळं पालन-पोषण म्हणजे नुसतं शारीरिक पोषण नव्हे, तर वैचारिक पोषण, सांस्कृतिक पोषण ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली. हं, तर त्यांच्यामुळे साहित्याचा माझ्यावर आवड निर्माण झाली. हं, हे वेगळं की मराठीत कधीच औपचारिक शिक्षण नाही घेतलं, त्यामुळे हं, मराठी साहित्य एवढं वाचलं नाही गेलं, पण हिंदी साहित्य भरपूर वाचलं गेलं. कारण माझ्या बाबांनाही खूप ज्ञानाची आवड आहे. हं. म्हणजे नुसतं वैज्ञानिक ज्ञान, ते बायोकेमिस्ट आहेत, तर हो. आणि विज्ञान शिकवतात. पण भूगोल, इतिहास, राजनीती सगळ्याशी त्यांना साहित्य. हं, तर आमच्या घरी तुम्ही समजा की 1,000हून जास्ती आरामात पुस्तकं असतील. त्यांचं एक पुस्तकालयच आमच्या घरी आहे. हं, तर ते मला खूप मोठी संपदा मिळाली. हं. त्यामुळे लहानपणापासूनच साहित्य वाचणं खूप झालं. त्याच्यामुळे त्याच्यात रुची पण एक आकर्षण होतंच. आपण जसं म्हणतो ना हिंदीमध्ये, की मनुष्य अपनी प्रकृती और परिवेश का फल होता है. बरोबर. तर प्रकृतीत आकर्षण होतं आणि परिवेश पण मला असा मिळाला आजी आणि बाबा आणि पूर्ण घराच्या वातावरणामुळे. तर लहानपणीच माझी आई म्हणते, की मी छोट्या-छोट्या अशा कविता करायचो. म्हणजे बालबोधच कविता असतील त्या. पण आणि ते
कॉलेजपर्यंत करायचो. एकदा कॉलेजला गेलो मी, त्यानंतर मग काही कारणांमुळे ते कविता करणे सुटून गेले, सृजन संपलं. पण तरी वाचन, मनन, चिंतन ते सुरूच होतं. आणि लहानपणी काय झालं की मी तुम्हाला सांगितलं, आजी आम्हाला संस्कृत चे तिचं 2 मिनिटं घेऊन तिच्याबद्दल थोडंसं सांगतो की लहान असताना त्यावेळेचे जुने विचार असतील म्हणून तिला शाळेत नाही पाठवलं गेलं. लग्न तिचं झालं 16 वर्षाच्या वयावर मला वाटतं. तेव्हा पण काय तिला तिच्यात ज्ञानाची एवढी भूक होती लहानपणी पण, की ते त्यांच्या घरी जेव्हा ते श्लोक पाठ वगैरे व्हायचे, त्यात पण मुलींना तेव्हा नाही जाऊ द्यायचे, पण ती ऐकून नुसतं ते संस्कृत श्लोक सगळे तिला पाठ होते. त्यांचं स्वर, लय कसं काय ते म्हणायचे ते सगळं पाठ होतं. आणि मग लग्न झाल्यानंतर माझे आजोबा जे होते त्यांनी तिला फार प्रोत्साहन आणि समर्थन दिलं. त्यानंतर आपल्या मोठ्या मुलाबरोबर सगळी शिक्षा पूर्ण केली. क्या बात. तर असं तिचं कौतुकास्पद एक हे हो, म्हणजे आहे. त्यांना आणि तर मी पण खूप अनेक वर्ष पाहिलंय आणि त्यांच्या नुसत्या सानिध्यात जरी गेला ना तरी एकदम प्रसन्न आणि छान वाटायचं. हा, बिलकुल. फार त्यांच्यामध्ये सकारात्मक आणि प्रेमाचं अगदी हो, सागरच होता असं म्हणता कधी येईल. कधी हो. खरंच खरंच तर तर खूपच त्यांनी म्हणून प्रेमळ. बरोबर. तर त्यांनी लहानपणापासून मला आधी लहान असताना संस्कृत श्लोक फार शिकवले, म्हणून उच्चार स्पष्ट कसे करायचे, लय, स्वर. तर त्यामुळे मला आता कविता पाठ करायला त्याचा फार लाभ होतो. त्यांनी जे मला प्रशिक्षण लहानपणी अगदी दिलं 3-4 वर्षावर. तेव्हा मला आता माहित नाही होतं की नाही, पण इंदोरमध्ये तेव्हा वैदिक आश्रम इथे त्या श्लोक पाठच्या स्पर्धा व्हायच्या. हो हो. त्याच्यासाठी म्हणून ते आम्हाला त्यांनी शिकवलं. तर त्यामुळे संस्कृत भाषेसाठी पण एक खूप विशेष आकर्षण निर्माण झालं. आणि आपण हिंदीत पाहिलं तर जे संस्कृतनिष्ठ भाषेत लिहिणारे होते, म्हणजे छायावादचे आपण म्हणू, ते 4 स्तंभ म्हणतात, महादेवी, सुमित्रानंदन हो पंत, निराला आणि जयशंकर प्रसाद, असे जे होते त्यांच्या लेखनाकडे फार आधी मला आकर्षण पाहिजे, त्यांचे वाचायचो खूप मी. मग त्यानंतर थोडं थोडं जसं कॉलेजमध्ये गेलो तेव्हा अजून वाचले. प्रेमचंद वाचले, जे हिंदी उर्दू दोघांमध्ये लिहितात. काही सदात हसन मंटो वाचले जे. तर तेव्हा मग मला हे हळूहळू कळायला लागलं की आकर्षण होतंच संस्कृतनिष्ठ भाषेकडे, पण की हिंदीमध्ये म्हणू तर अभिव्यक्त विचार अभिव्यक्ति के माध्यम से ज्यादा बड़े होते हैं. तो भाषा की शुद्धता महत्वपूर्ण है बिल्कुल, खरंय और जिस खरंय. के का ये उपक्रम हो रहा है उसमें इस बात पे जोर दी जाती है, वो महत्वपूर्ण है. पर अभिव्यक्त विचार और भाव ज्यादा महत्वपूर्ण है उससे. तो हाँ, तो वापस आते कॉलेज के समय, कॉलेजच्या वेळेला मग 10 वर्ष, एक 10-12 वर्ष मग सृजन सुटून गेलं. पण कोविडच्या वेळेला मग एक जीवनात एक सगळ्यांनाच एक वेगळा एक बदल झाला. आपण म्हणतो एक ठहराव मिळाला थोडा हो जीवनामध्ये. हो मग हो. कविता माझ्या जीवनात सृजन परत आलं. तर मागच्या 4 वर्षापासून एकदम कविता, म्हणजे असं काय बसून की आता मी कविता लिहिणार आहे अशी माझ्याकडनं कधीच कविता होत नाही. रात्री 2 वाजता 3 वाजता एकदम काहीतरी सुचतं, आणि हा, ते बंद जे होऊन गेलं होतं 10 वर्ष, ते सुरुवात झाली त्याची. क्या बात. वा. तर याच बिंदूवर आपण एखादी कविता ऐकूया. जर तुम्हाला कोविडच्या वेळेस किंवा मागच्या काही वर्षात लिहिलेल्या कविता लक्षात असतील किंवा तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर मला आम्हाला हां, ऐकायला मला माझ्या नक्की. कविता ही पण मला वाटतं अनुवांशिक देण आहे. माझी आजी म्हणायची की आमचे जे खापर पणजोबाबा होते ते एक पाठी होते. एक वेळा काही वाचल्यावर त्यांना पाठ होऊन जायचं. ते तेवढं तर माझ्यात अगदी नाहीये, पण त्यांचं म्हणणं आलंय की मला माझ्या कविता सगळं मुखाग्र असतात. तर एक कविता मी आज 2-3 कविता प्रस्तुत करीन असा विचार केला होता. त्यातली एक कविता मी म्हणीन, त्याचं थोडंसं प्रस्तावना मोठी आहे आणि त्याचं कारण आहे एक. ते एक ती कविता मी लिहिली होती एक सामाजिक जागरूकता हां, हे करण्यासाठी. एक ऑटिझम नावाचं एक ची ऑटिझम. अवस्था असते. आपण हिंदीत, शुद्ध हिंदीत त्याला आत्मविमोह किंवा स्वलीनता पण म्हणू शकतो. अच्छा. थोडंसं मी आता हिंदीत बोलीन कारण थोडं हो, क्लिष्ट बिल्कुल बोलायचंय. बिल्कुल. तो ये अवस्था अब 1% से भी ज्यादा बच्चों में पाई जाती है, और इस अवस्था के बारे में जागरूकता बहुत कम है, और ये जागरूकता पैदा करना बहुत जरूरी है. इसलिए इस वर्ष जब 2 अप्रैल को वैश्विक आत्मविमोह जागरूकता दिवस, वर्ल्ड ऑटिज्म अवेयरनेस डे मनाया जाता है, उस उपलक्ष्य में जागरूकता पैदा करने की दृष्टि से ही मैंने ये कविता लिखी थी. तो 2-3 मिनट का मैं थोड़ा सा इस पे प्रस्तावना देना चाहूंगा कि ये अवस्था क्या होती है, और फिर कविता कहना चाहूंगा. तो ये आत्मविमोह की अवस्था जो है वो बच्चे में जन्म के 3 साल के अंदर ही उसके लक्षण दिखाई देने लगते हैं.
तो मैं कुछ लक्षण बहुत संक्षेप में बताऊंगा। एक लक्षण तो है कि व्यवहार में बहुत दोहराव होता है, दोहराव युक्त व्यवहार, रिपीटेटिव बिहेवियर जिसे हम कहते हैं, हर चीज बार बार वही वही करेंगे। व्यवहार में अनुष्ठान बहुत होता है, रिचुअलिस्टिक बिहेवियर जिसे कहते हैं। फिर सोच बहुत ही अभिधार्थक, मतलब लिटरल सोच होती है। तो कि जैसे सांकेतिक भाषा में हम कहेंगे रूपक, ये सब नहीं समझ पाते हैं। मतलब जो चीजें बिल्कुल वैसे ही बोलना और उसका शाब्दिक अर्थ ही लेंगे। ये एक होता है अवस्था। और फिर एक और जो बहुत बड़ी चीज है वो है संयुक्त ध्यान का अभाव। मतलब कि जैसे आप और हम बात कर रहे हैं, अभी हम संवाद कर रहे हैं, उस संवाद को अर्थपूर्ण बनाने के लिए एक संयुक्त ध्यान की आवश्यकता है। कि हम समझें कि भाई किस बात पे बात हो रही है, हम दोनों को बात करनी है। आपके आप अपनी मौखिक भाषा से क्या कह रही हैं, आप अपने भावों से क्या कह रही हैं, जो और आप अपने शारीरिक भाषा से क्या कह रही हैं, ये मुझे पढ़ते आना चाहिए। और उस आधार पर संवाद को आगे बढ़ाने की क्षमता होनी चाहिए। हम्म ये क्षमता उनमें नहीं होती, संयुक्त ध्यान नहीं होता। इस हम्म कारण मैत्री या संवाद चाहते हुए भी वो उसको बरकरार नहीं रख पाते। दोस्ती चाहते हुए भी दोस्त बना नहीं पाते, और बनाए तो दोस्ती रख नहीं पाते। फिर हर चीज बदलाव से बहुत घबराते हैं। हर चीज वैसी की वैसी हमेशा होनी चाहिए, बदलाव का बहुत अंदर से प्रतिरोध होता है। तो आ, ये सब चुनौतियां हैं, और ह- अनोखी हैं। मतलब हर बच्चे में कुछ हल्की कुछ तीव्र ये सब लक्षण है पाए जाते हैं। पर अगर आप उनके साथ कुछ समय बिताए तो पाएंगे कि बहुत निष्पाप, बहुत निर्मल मन के होते हैं। आप हतप्रभ रह जाएंगे कि व्यक्ति इतना निष्पाप कैसे हो सकता है। आपको मैं ऐसा लगेगा कि ईश्वर उनके द्वारा आपसे बात कर रहा है। और उनमें ये चुनौतियां होते हुए भी कोई ना कोई प्रतिभा बहुत गहरी होती है। आ, पर क्या है कि ये जो सब लक्षण हैं, इन कारण समाज में उनको बहुत गलत समझा जाता है, उनके प्रति भ्रांतियां होती हैं। हाँ उनको उपेक्षा, उपहास, हम्म अलग थलग करना, मतलब अपवर्जन जिसे कहते हैं, उसका सामना करना पड़ता है। उनको उनकी प्रतिभा अनुरूप सहारा देकर एक संपूर्ण जीवन जीने का मौका नहीं मिलता उनको। हम्म तो उनकी बहुत बहुत पीड़ा होती है जब ये सब देखता हूं मैं, और उस पीड़ा से इस कविता का जन्म हुआ। तो अब कविता का पाठ करता हूँ। कविता का शीर्षक है भीड़ से विच्छिन्न हूं, अकेला आत्मलीन हूं। भीड़ से विच्छिन्न हूं, अकेला आत्मलीन हूं। भीड़ से विच्छिन्न हूं, अकेला आत्मलीन हूं। सामाजिक मान्यताओं से अनभिज्ञ उदासीन हूं। व्यवहार में दोहराव मेरी दूसरी पहचान है। व्यवहार में दोहराव मेरी दूसरी पहचान है। रस्मों और नियमों में बसते मेरे प्राण हैं। कल्पना को क्षीण करती, कल्पना को क्षीण करती अभिधार्थक सोच है। कल्पना को क्षीण करती अभिधार्थक सोच है। और अभिव्यक्ति में एक वैचित्र्य, एक संकोच है। हर प्रहर हर श्वास में बदलाव का प्रतिरोध है। हर प्रहर हर श्वास में बदलाव का प्रतिरोध है। कमी संयुक्त ध्यान की, संवाद में अवरोध है। हर प्रहर हर श्वास में बदलाव का प्रतिरोध है। कमी संयुक्त ध्यान की, बदलाव में अवरोध है, संवाद में अवरोध है। अनेकों की दृष्टि में, अनेकों की दृष्टि में मैं तुच्छ हूं, अदृश्य हूं। अनेकों की दृष्टि में मैं तुच्छ हूं, अदृश्य हूं। अकुशल, अयोग्य हूं, विचित्र हूं, अस्पृश्य हूं। अनेकों की दृष्टि में मैं तुच्छ हूं, अदृश्य हूं। अकुशल, अयोग्य हूं, विचित्र हूं, अस्पृश्य हूं। दिल लगी का कईयों के लिए साधन मात्र हूं। दिल लगी का कईयों के लिए साधन मात्र हूं। और कईयों के लिए उपहास का मैं पात्र हूं। इन प्रहारों के बाद भी, इन प्रहारों के बाद भी मन निष्कपट है, सरल है। इन प्रहारों के बाद भी मन निष्कपट है, सरल है। अबोध है, निष्पाप है, निश्छल है मन, निर्गरल है। वाह निरुद्ध बाध्यताओं से, निरुद्ध बाध्यताओं से पर प्रज्ञा अति प्रबल है। वृक्ष बुद्धि और सिद्धि का घनेरा है, सबल है। हम्म क्रूर कटाक्ष कटुता के, क्रूर कटाक्ष कटुता के सरलता समक्ष शीश नवाते। विशैलेशर उपहास के निर्मलता से निष्प्रभ हो जाते।
क्रूर कटाक्ष कटुता के सरलता समक्ष शीश नवाते, विशैलेश्वर उपहास के निर्मलता से निष्प्रभ हो जाते। पर तानों की तलवार, पर तानों की तलवार भेदती कभी कभी तनुत्राण को, तनुत्राण मतलब कवच, पर तानों की तलवार भेदती कभी कभी तनुत्राण को, अपवर्जन के पाश जकड़ते और सिमटाते प्राण को। मुरव्वत हमदर्दी की तब जागती एक प्यास है, मुरव्वत हमदर्दी की तब जागती एक प्यास है, अकेलेपन अधूरेपन का तब होता एहसास है। बेजारी लाचारी की तब मन पर गिरती गाज है, बेजारी लाचारी की तब मन पर गिरती गाज है, और तभी ढाढ़स बंद आती गूंजती एक आवाज है। स्वलीनता कोई विकार नहीं, स्वलीनता कोई विकार नहीं, व्यक्तित्व का एक प्रकार है। वाह। हस्तियों के ब्रह्मांड में यह एक बिरला संसार है। स्वलीनता कोई विकार नहीं, व्यक्तित्व का एक प्रकार है। हस्तियों के ब्रह्मांड में यह एक बिरला संसार है। सोचो तो, सोचो तो संघर्षपूर्ण और कष्टपूर्ण अभिशाप है, सोचो तो संघर्षपूर्ण और कष्टपूर्ण अभिशाप है। सोचो तो अनमोल अनाहत अलबेला उपहार है, सोचो तो अनमोल अनाहत अलबेला अलबेला उपहार है. उपहार है। वाह, क्या बात आहे. आणि तुझी माहिती वाचताना तू हे पण लिहिलं होतं की अ, वसंत पोद्दार यांच्या बरोबर तू म्हणजे ह्यांच्याकडून तू ते स्वामी विवेकानंदचे जे आख्यान करायचे हो तेही हो. तू शिकला होतास आणि ते तू प्रस्तुत करायचास. त्याबद्दल आम्हाला एखादी आठवण ऐकायला आवडेल. अ, त्याबद्दल आता ते मी मी लहान होतो, एक 8-9 वर्षाचा. माझा मोठा भाऊ सागर खरे, तो पण इथे US मध्ये आता प्राध्यापक आहेत. त्यांनी वसंत काकां आम्ही वसंत पोद्दार ते त्यांचा मुख्य कार्यक्रम म्हणजे वंदे मातरम हा हो ते कार्यक्रम करायचे 1.5 तासाचा, हो आपल्या स्वातंत्र्य सशस्त्र स्वातंत्र्य संग्राम जो होता त्याच्याबद्दल. हो. तर तो कार्यक्रम इंदोरमध्ये मला वाटतं जॉल सभागृहामध्ये झाला होता. तर आम्ही लोक ते पाहायला गेलो होतो. तर माझ्या दादाला ते पाहून भयंकर त्याला प्रेरणादायक वाटलं. त्याला वाटलं की मला हे करायचंय. तर त्या वेळेपासून वसंत काका आणि आमच्या परिवाराची ओळख सुरू झाली. माझ्या अच्छा. दादाने त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊन तो कार्यक्रम तयार केला आणि त्यांनी पण पुष्कळ जागी तो कार्यक्रम प्रस्तुत केला. त्याला पाहून मला सुद्धा वाटलं की मलाही काही करायचंय असं. तर मग वसंत काकांच्या डोक्यात तेव्हा आणि माझ्या आजीच्या डोक्यात पण काहीतरी विवेकानंदांबद्दल करायचं असं चालू होतं. अच्छा. तर त्यांनी तो कार्यक्रम तयार केला माझ्यासाठी. 35-40 मिनिटाचं एकल कथन हो होतं, ते हो. तयार केलं. आणि मग ते त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊन आजीकडनं पण असं आणि घरच्या सगळ्या मोठ्यांकडनंच तो कार्यक्रम द्यायचा 10 वर्षाच्या वयात सुरू केलं. हो. 10 ते मला वाटतं 2-3 वर्ष त्यापुढे ते कार्यक्रम केलं. जागोजागी दिले, सादर केले ते. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याचा. अम, त्या त्यामुळेच ते कार्यक्रम केल्यामुळे मला एक एक त्यात सांगायसारखी गोष्ट म्हणजे मला आठवली की ते स्वामी विवेकानंदांचं जे रामकृष्ण मिशन त्यांनी हो. त्या संस्थानात स्थापना केली. हम्म. त्याचं जर आपण मुख्य हे म्हणू स्थान ध्येय. त्याचं ते कलकत्त्याला बेलूर मठमध्ये आहे. हो तिथे मला तेव्हा जायची संधी मिळाली आणि तिथे तेव्हा काय त्या व्याख्यानामध्ये एक भाषण बंगालीत मी पाठ केलं होतं. अच्छा. तेव्हा खरं तर बंगाली मला यायची नाही. आता मी कलकत्त्यात 4 वर्ष राहिलो त्यामुळे आता बंगाली धाराप्रवाह बोलतो मी. पण तेव्हा मला नुसतं पाठ केलं होतं आणि एक हा. मला माहित नाही, आपल्या तपन मुखर्जी म्हणून एक हो आहेत, हो हो त्यांच्याकडनं ते बंगाली उच्चारण कसं करायचं ते शिकलो हो होतो नुसतं. हो. अर्थ समजला होता. पण तेव्हा मी जाऊन तिथे बेलूर मठमध्ये मला त्यांनी आमंत्रित केलं. त्यांना जेव्हा कळलं की एक लहान मुलगा असं देतोय कार्यक्रम, हम्म. तिथे मी कार्यक्रम दिला. त्यात ते बंगालीत भाषण पण दिलं. हम्म. तर ते मला वाटतं उच्चारण तपन काकांचं प्रशिक्षण एवढं चांगलं असावं आणि उच्चारण तेव्हा एवढं चांगलं असावं की त्यानंतर 5-6 लोक माझ्याकडे आणि बंगालीत माझ्याशी बोलायला लागले आणि मला काहीच कळेनासं झालं की मी काय म्हणू. मग माझे काका माझ्याबरोबर आले होते. त्यांना म्हटलं की अरे ह्याला बंगाली येत नाही. त्यांनी हे भाषण नुसतं समजून पाठ केलं होतं. तर ही मजेची आठवण म्हणून मला क्या आहे बात. आली. आणि तो कार्यक्रम खरंच खूप सुंदर. मी वसंत काकांच्या आवाजातच तो ऐकलेला आहे. हम्म. त्याच्यामुळे मला एकदम ते आठवणी जागा झाल्या सगळ्या.
हो. तर विवेकानंदाचा तू लिहिलं होतं की विवेकानंदाच्या साहित्याचाही तुझ्यावर खूप प्रभाव पडला ह्या सगळ्या बिलकुल. ह्याच्यामुळे. तर आपण पुढे वळूया त्याच्या आधी अ, मला आम्हाला सगळ्यांनाच एखाद दुसरी कविता अजून ऐकायला आवडेल. आपण दोन कविता एका नंतर एक घेऊया. चालेल. चालेल? हां. म्हणजे हां, तर विवेकानंदांचं थोडं सांगतो की ते लहानपणी तर त्यांच्याबद्दल त्यांचे म्हणजे कार्यक्रम द्यायचो. त्यांच्याने त्यांच्याप्रती फार एक आदर आणि आकर्षण उत्पन्न झालं. पण ते अध्यात्माबद्दल जे म्हणायचे ते तेव्हा काही तेवढी कुवत समजत नव्हती नव्हतं. समजायची. बरोबर. कोणातून कोणामध्येच नसते. पण ते आकर्षण खूप राहिलं मनात एक 13-14 वर्षाचं असताना मग अभ्यासाच्या दुसऱ्या कारणांमुळे ते कार्यक्रम देणं बंद झालं. वाचनही बंद झालं त्यांच्याबद्दल. मग कलकत्त्याला मी शिकायला गेलो एक 17 वर्षाचा असताना. तिथे 4 वर्ष राहिलो. तर त्या शिक्षणाच्या वेळेला मग तिथे आमचं जे कॉलेज होतं तिथून बेलूर मठ म्हणजे अगदी 5-10 मिनिटावरच होतं. तर मग तिथे मला परत ते सगळं सुरू झालं. तिथे जाणं, त्यांच्याबद्दल वाचणं आणि आता त्यांची पुस्तकं वाचताना त्यांचं अध्यात्म समजणं हळूहळू. तर ते जे आणि ते म्हणजे आपल्या भारतीय दर्शनामध्ये तर वेगळे वेगळे विचार आहेत. ते अद्वैत वेदांत दर्शन जे आहे त्याचे प्रवर्तक होते. तर त्याबद्दल मग खूप वाचलं मी. तर तो माझ्या जीवनाचा आता एक मोठा भाग झालाय. अद्वैत वेदांत दर्शन त्याच्याबद्दल वाचणं, विचार करणं आणि त्याच्यामुळे म्हणजे म्हणतात की सृष्टी समरसता पाहणं, की आपण सगळे वेगळे वेगळे दिसत असलो तरी एकच आहोत म्हणजे एका मूळ स्तरावर. ते सगळं ते तर ते एक माझ्या वैचारिक विश्वाचा फार मोठा अ, अ, भाग आहे. तर म्हणून कविता खरं पाहिलं तर जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक रचनाकारच्या रचनांचं एक मूळ स्वर असतं. अ, जसं आपण प्रेमचंदचं म्हटलं तर समाज कल्याण त्यांचं मूळ स्वर आहे. असं आणि मी अगदी असं खूप महान रचनाकार होऊन गेले ज्यांनी वेगळ्या वेगळ्या रसांमध्ये आणि विषयांवर रचना केल्या आहेत. पण तरी आपण पाहिलं तर एक रसामध्ये त्यांची अगदी काय म्हणतो हो. आपण विशेषता असते. एक हा. सर्वात प्रभावी कविता त्या एक गोष्टीत करतात. हो. तसं मी तर अजून मला फार शिकायचंय पण माझा जर विचार केला तर मूळ स्वर म्हणता येईल म्हणजे अ, आध्यात्मिक चिंतन किंवा कोणाला काही पीडा होत असेल त्याची अभिव्यक्ती. तर आध्यात्मिकच्या मला चिंतनामुळे मला खूप कविता असतात. तीच एक कविता आता मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे स्थितप्रज्ञ. तर आपल्या दर्शनामध्ये जी मनाची आदर्श अवस्था म्हटली गेली आहे हम्म. स्थितप्रज्ञ असणं त्याच्यावर कविता केली. हिंदीमध्ये कविता आहे. सनातन अविरल धारा में मैं निश्चल बहता जाऊं, सनातन अविरल धारा में मैं निश्चल बहता जाऊं, अलिप्त अडिग अंतर्य लिए भव सागर में रंग जाऊं। ऊंच नीच सुख दुख तो अस्थाई है क्षण भंगुर है, ऊंच नीच सुख दुख तो अस्थाई है क्षण भंगुर है, अंतर मन में दृढ़ अविचल तृप्ति के स्थाई सुर हैं। आनंद असीमित प्रेम अपरिमित बांट बांट मैं लुटाऊं, अवसाद की बंजर धरती पर निश्चय का पुष्प उगाऊं। सूखी झुलसी मरुभूमि में, सूखी झुलसी मरुभूमि में विपुल छायते वन में, सूखी झुलसी मरुभूमि में विपुल छायते वन में, रक्त से लथपथ रणभूमि में नीरव वृंदावन में, महारव कोलाहल में भी मैं गीत अनाहत गाऊं, प्रलय के हाहाकार में सुदृढ़ हो बांसुरी बजाऊं। मृत्यु तो अटल निश्चित है, मृत्यु तो अटल निश्चित है, क्या कर लेगी मेरा, सृष्टि का अशोष्य नियम है रात के बाद सवेरा। मृत्यु तो अटल निश्चित है क्या कर लेगी मेरा, सृष्टि का अशोष्य नियम है रात के बाद सवेरा। घनघोर घनेरी रात में भी मैं दीपक राग सुनाऊं, घनघोर घनेरी रात में भी मैं दीपक राग सुनाऊं, अनिरुद्ध झंझावात में भी भय मुक्त हो दीप जलाऊं। यह जीवन, यह जीवन संघर्षों का जल्लोशों का ताना बाना, यह जीवन संघर्षों का जल्लोशों का ताना बाना, रण में लड़ना मस्तक ताने नत हो कभी शीश झुकाना। यह जीवन संघर्षों का जल्लोशों का ताना बाना, रण में लड़ना मस्तक ताने नत हो कभी शीश झुकाना। लहरों के विक्षोभ में कर्तव्यों की नाव चलाऊं, लहरों के विक्षोभ में कर्तव्यों की नाव चलाऊं, अनियत
जग में स्थित प्रज्ञ हो कदम बढ़ाऊं, विचलित अनियत जग में स्थित प्रज्ञ हो कदम बढ़ाऊं. वाह, क्या बात आहे. खरं तर यापुढे कुठलीही कविता ऐकलं तर आपला रसभंग होईल तसं इतकी हा. सुंदर आणि खूप गंभीर संदेश देणारी अशी ही कविता आहे. तर क्षितिज, आता आपल्याला आपली मुलाखत वरती घ्यावी लागेल. जर हम्म. तुझ्याकडे कुठली छोटीशी कविता असली एखादी, किंवा एखाद्या लांब कवितेचे 2-3 कडवे तुला अ, वाचायचे असले तर तू वाचू शकतोस. एक तशी छोटीशी कविता आहे आणि ती मला वाटतं उपयुक्त म्हणून पण आहे. ती शिक्षाचे जे व्यावसायिक, तुम्ही पण शिक्षक आहात, हो. शिक्षाचे जे व्यावसायीकरण आपण आपल्या समाजात पाहतोय त्याच्याबद्दल ती कविता आहे. तर ती मी ऐकवतो. अ, शीर्षक आहे गुरु बिन कोई ज्ञान न पाए. हम्म. दो शिक्षक सम्मुख खड़े, दो शिक्षक सम्मुख खड़े, काके लागू पाए. सच्ची शिक्षा कौन दे, सन्मार्ग कौन बताए. दो शिक्षक सम्मुख खड़े, काके लागू पाए. सच्ची शिक्षा कौन दे, सन्मार्ग कौन बताए. इक धन ले, सुविधाएं दे, ऊंचा करे प्रचार. दूजा मूल्यों की बात करे, छीन ले अहंकार. इक धन ले, सुविधाएं दे, ऊंचा करे प्रचार. दूजा मूल्यों की बात करे, छीन ले अहंकार. असुरक्षा को अस्त्र बना, इक करे विस्तृत व्यापार. असुरक्षा को अस्त्र बना, इक करे विस्तृत व्यापार. दूजा चरित्र निर्माण करे, घट घड़े जैसे कुम्हार. इक लालच की सेज पर, स्वर्णिम स्वप्नों का जाल बिछाए. दूजा तन्मयता निष्ठा से सींच, दूजा विद्या का वृक्ष उगाए. वाह. एक लालच की सेज पर, स्वर्णिम स्वप्नों का जाल बिछाए. तन्मयता निष्ठा से सींच, दूजा विद्या का वृक्ष उगाए. एक सेवा का मूल्य चाहे, एक सेवा का मूल्य चाहे, दूजा सेवा का मूल्य सिखाए. एक करे ग्राहक की खोज, दूजा मेहनत का पाठ पढ़ाए. वाह. विक्रेता माया में उलझाए, विक्रेता माया में उलझाए. गुरु मुक्ति का मार्ग दिखाए. गुरु ही गोविंद तक पहुंचाए. गुरु बिन कोई ज्ञान न पाए, गुरु बिन कोई ज्ञान न क्या पाए. बात आहे. वा वा वा. क्षितिज, खूप मजा आली. आणि हाँ. एकदम असं वाटलं की तासभराची मुलाखत असती तर फार मजा आली असती. पण परत कधी गप्पा मारूया. आणि बिल्कुल. छान वाटलं तुझ्याशी बिल्कुल. बोलून. खूप खूप छान खूप वाटलं. शुभेच्छा. आणि हाँ. लवकरच कविता प्रकाशित होऊ दे, प्रसिद्ध होऊ द्या तुझ्या. हो. भेटू आपण. खूप खूप बिल्कुल. धन्यवाद. खूप धन्यवाद आवाताई. बरं.